हॅलो हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी जसं की आम्हाला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राला अवघ्या हादरवणारी निशब्द करणारी घटना घडली. ती म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार आहेत. त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि ही गोष्ट म्हणजे ही बातमी म्हणजे मनाला सुन्न करणारी बातमी आहे. अगदी तुम्ही आम्ही सगळेजण निशब्द झाले आहेत. एक आपल्या महाराष्ट्राचा मोठा मोठा नेता हरपलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अजित पवारांशिवाय आपण विचारही करू शकत नाही, असं हे आहे की किती त्यांनी आपला विकास केलेला आहे, आपल्या महाराष्ट्राचा विकास केलेला आहे. शब्दात सांगणे म्हणजे शक्यच नाही, एवढी मोठी घटना घडलेली आहे. आणि खरंच आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. या बातमीने म्हणजे घरादारात सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी अशी ही बातमी आहे. आणि खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि निशब्द झालेले आहोत. म्हणजे आपण बोलू शकत नाही, काही अशी ही बातमी आहे. म्हटलं तुमचेही विचार जाणून घेऊयात. खरंच अजित पवार म्हणजे शब्दात सांगणारं व्यक्तिमत्व नव्हतं. ते खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांना शब्द पुरेसे नाहीत पडणार. तर सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या पूर्ण परिवारातर्फे माननीय अजित पवारजींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाला उभं राहण्याची ताकद हे देवानी द्यावी. आणि पुन्हा एकदा निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, तुम्ही कायम आमच्या मनामध्ये असेच राहाल. तुमचं काम, तुमचं व्यक्तिमत्व हे अफाट आहे, शब्दात मोजण्या इतपत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.